मित्रांनो अशा प्रकारे प्रवेशद्वार लागलेला आहे। हा आहे हनुमान दरवाजा। तर मित्रांनो आपण अजून थोडं इकडे पुढे आलो का आपण या साईडला पण आहे ना पाण्याची टाकी आहे तिकडे, हे बघा। असे टॉयलेट असतात। तर तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता किती भारी आहे। तर मित्रांनो हाच व्ह्यू आपल्याला असाच व्ह्यू आपल्याला ड्रोनमध्ये जर कॅप्चर करायला मिळाला ना, मला थोडीफार सवय आहे म्हणून मी करतो, पण अशा ठिकाणी म्हणजे जास्त जिथे रिस्क असते तिथे तरी पण टाळण्याचा प्रयत्न करतो। जिथे आपण वाटतो आपण तर नमस्कार मित्रांनो, मी सागर दवले। मित्रांनो खूप दिवस झाले ट्रॅकिंगला गेलेलो नाही आहे। 4 ते 5 महिने झाले। तुम्ही पण बघितलं असेल, कारण की काही कामानिमित्ताने बिझी होतो कुठेतरी। तर तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं। अगोदरची जर तुम्ही कोणी व्हिडिओ बघितली नसेल तर मी गेलो होतो, भरपूर पाऊस होता आणि आम्ही चिमूरला गेलो होतो। तर चिमूर आम्ही कामही भेटले। जर तुम्ही कोणी व्हिडिओ बघितली नसेल, पाणी एवढं भरलं होतं ना, खोललं होतं तेव्हा भरपूर पाणी भरलं होता। तर ती कोणी व्हिडिओ बघितली असेल तर तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मला मिळून जाईल, तर तुम्ही चेक करून जाऊन तर तुम्ही ती व्हिडिओ बघा। तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे तलगडाला भेट द्यायला। तर आता आम्ही मुंबई गोवा हायवे आहे ना तिकडे आहे। तर आपल्यासोबत आहे आपल्या गावातला मित्र हेमंत पाटील आहे ना, सिद्धेश म्हात्रे यांचा नातेवाईक आहे। तर आणि बाबा पण आहे आपला मस्ती। तर मित्रांनो सेफ ट्रॅकिंग आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही। मस्तपैकी गड पण मस्त आहे, पण प्रॉब्लेम काय झालेला नाही ते का, तर हे बघा पाऊस बघा किती आलेला आहे। आणि जर तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला तळगडाला भेट द्यायचं असेल, प्रत्येक स्मार्ट मोबाईल वगैरे आहे, तर तुम्ही मॅप वगैरे टाकला तर तुम्ही सहजपणे फायद्याचे पोहोचू शकता। आणि सेफ ट्रॅक आहे, टेन्शन नाही। अर्धा ते 1 घंट्यामध्ये तळगडावरती आपण प्रॉपर्टी पोहोचू शकतो। झालो मोबाईल नंतर तिथे भेटला तर घे मग मोबाईल। तेच आम्ही बघायचं झालं, कुठे दिसतच नाही। नाही आपण ते प्रॉब्लेम असते ऑफिसच्या मुली नाही इथे। मित्रांनो अशा प्रकारे आम्ही तलगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। तर आता अशी म्हणजे आम्ही रेनकोट वगैरे काढले, पण जे कंटाळा येतो तर ट्रॅकिंग करता रेनकोट वगैरे घालून काही फायदाच नाही। आलं तर पावसामध्ये भिजूनच ट्रॅकिंग करायला मजा येते मस्तपैकी आणि निसर्गाचा आनंद घेता येतो। तर चला मित्रांनो आता आम्ही ट्रॅकिंगला चालू केलेली आहे मस्तपैकी। आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, बघूया आपल्याला ड्रोन शूट मिळतो का, कारण की तलगड असं आहे ना, मस्त किल्ला आहे, दिसायला पण सुंदर आहे, वरचा व्ह्यू पण भारी आहे। तर ड्रोन शूटनी तर अजूनच व्ह्यू आपल्याला कॅप्चर करता येईल। तर बघूया आता आम्ही पावसाची वाट बघतो कधीपर्यंत जातो, कारण की कधीपासून बघतो आम्ही पाऊस ते जातच नाही। भरपूर पाऊस लागला होता, तुम्ही बघितलं असेल अगोदरच। तर मित्रांनो तुम्ही इकडे आले ना, तर इकडे तलगडाबद्दल आहे ना पूर्ण इथे ना बोर्ड वगैरे आहे, तिथे माहिती लिहिलेली आहे इकडे।
तर तुम्ही इथे येऊन प्रत्येक म्हणजे बुरुजाची मंदिराची वगैरे आहे ना तुम्ही माहिती वाचू शकता इथे. तर इथून आलो का, हे बघा इथे मोठा बोर्ड आहेत म्हणजे तलगडाकडे जाणारा रस्ता आहे बघा इथून. इथे बोर्ड लिहिलेला पण आहे, कृपया तोफेवर बसू नये. तर प्लीज कोणी असं करू नका. तुम्ही फोटो काढू शकता उभं राहून, पण बसून फोटो वगैरे काढू नका इकडे. रायगड जिल्ह्यातले माणगाव तालुक्याचे 1999 मध्ये विभाजन होऊन तला तालुका निर्माण झाला. तला तालुक्यात प्रवेश करताच उंच कड्यासारखा डोंगर लक्ष वेधून घेतो, तोच हा तलगड. तला गावाच्या पश्चिमेस देवांच्या डोंगराच्या पूर्वेकडील तुटक शिखरावर तलगड किल्ला आहे. पायथ्याचे गाव तला असून तालुका तला आहे. हा रायगड जिल्ह्यामध्ये मोडला जातो. 1000 फूट असलेला हा डोंगरी किल्ला सोपी आणि कुटुंबीयांकरिता सोयीस्कर आहे. तला सुपाटी वाडीतून 20 ते 30 मिनिटांमध्ये आपण तलगडावरती म्हणजे माथ्यावरती पोहोचू शकतो. किल्ल्यात प्रवेश करताना कड्याच्या खाली उत्तर बाजूस पडझड झालेल्या अवस्थेत पहिला दरवाजा लागतो, तो म्हणजे हनुमान दरवाजा. त्यासमोरच कातलावर कोरलेली हनुमानाची शिल्प कोरलेली आहे. यावरूनच हनुमान दरवाजा असे नाव दिले गेले असावे. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रवेशद्वार लागलेला आहे. हा आहे हनुमान दरवाजा. तर मित्रांनो आपण हा प्रवेशद्वार क्रॉस केला नाही इकडे. तर इकडे बघा हा गुफा आहे म्हणजे टाकी असे पाण्याच्या आतमध्ये. मग दाखवतो आतमध्ये बघा टाकी आहे, पाण्याची टाकी पूर्ण गुफा आहे. हनुमान दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर टेहळणी बुरुज आहे. बुरुजावर 3 तोफे आहेत. पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. तसेच पायऱ्याने चालत पुढे राहिल्यावर डाव्या बाजूला बुरुज आहे. बुरुजावर शत्रूवर मारा करता यावे म्हणून जंग्या आहेत. बाले किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या दिशेला पडक्या अवस्थेत 2 मजली बुरुज असून झेंड्याची ढालकडी दिसते. ही सर्वात किल्ल्याची उंच जागा आहे. वरच्या भागातील दरवाजाजवळ पूर्व बाजूस बुरुज आणि मशिदीचे अवशेष आहेत. पुढे पश्चिमेस गेल्यावर 3 टाक्या दिसतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तलगडावरती पोहोचलेलो आहोत. मग सांगू का जास्त असते ना, अर्धा घंटा लागला आम्हाला पोहोचायला इकडे. तर मित्रांनो आता पाऊस गेलेला आहे. तर आपण ना थोडं आहे म्हणजे पडतो टिपका टिपका. तर आपण ड्रोन शूट घेऊया कारण की कधी पण पाऊस येण्याची शक्यता आहे इकडे. तर मित्रांनो इथे चोर दरवाजा आहे ना तुम्हाला समजणार नाही. हे बघा हा 8 नंबरचा आहे. तर असा हा बघा. तर इकडे ना बुरुज वगैरे आहेत आणि तटबंद वगैरे इकडे आहेत ना. साईडला आहे ना हा जरा टेपा दिसतो इकडे टेपला. तिकडेच कुठे तर चोर दरवाजा आहे पण दाखलेला आहे तो बुजलेला आहे समजत नाही. 8 नंबरचा चोर दरवाजा. तर मित्रांनो तुम्हाला हा दिसतो ना, हा बघा हा आहे ना ढासलेला म्हणजे आतमध्ये आहे ना पूर्ण दगडे वगैरे जाऊन ना पूर्ण माती वगैरे जाऊन ना बुजलेला आहे तिकडे. आणि इकडे आपली बाले किल्ला आहे इकडे या साईडला तुम्ही बघू शकता. त्या साईडून इकडे चोळ दरवाजा आहे. तर याच्या पुढे काही दिसत नाही मला अजूनपर्यंत. पाण्याचे टाके पण आहेत हे बघा 1 2 3 3 4 पाण्याचे टाके तिकडे. तर मित्रांनो पूर्ण किल्ल्याला तटबंदी पण आहे आणि थोडीफार ना ढासळलेल्या अवस्थेत आहे इकडे. आणि हे असे इकडे पण पाण्याचे टाके आहेत इकडे या साईडला.
तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण ड्रोन शूट घेणार होतो, पण आताच पाऊस परत आला इकडे, तर आज काही वाटत नाही ड्रोन शूट घेऊन घेऊ. तरीसुद्धा आपण बघूया, ट्राय करू. पाऊस जाण्याची आपण वाट बघूया. इकडे थोडं आपण पुढे आलो ना इकडे, तर या साईडला महादेवाची पिंडी आहे, म्हणजे मंदिरच आहे इथे. हे बघा, हा गोमुख म्हणजे हा इथे वरती ठेवलेला आहे, म्हणजे कुठेतरी ना या मुखातून पाणी येत असेल, पण आता कुठे असेल तर माहिती नाही. सध्या इकडे ठेवलेला आहे तो. आणि असे हे टाके आहेत, टाके एकदम सुंदर आहेत बघायला, इकडे मस्त आहे तिकडे, आणि किल्ला पण मस्त आहे. तर मित्रांनो आपण अजून थोडं इकडे पुढे आलो का, आपण या साईडला पण आहे ना पाण्याचे टाके आहेत तिकडे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपल्याला ड्रोन जर उडवायला भेटला तर ड्रोनमध्ये या पाण्याची टाक्या वगैरे आहे ना मस्त कवर होतील, कॅप्चर होतील. तर हे बघा, इकडे पण पाण्याचे टाके आहेत. तिकडे पण गुफा आहे, म्हणजे गुफा टाईपमध्ये, म्हणजे पाण्याची टाकी आहे तिकडे. या सर्व इथे पाण्याच्या टाक्याच आहे. तर मित्रांनो या पाण्याच्या टाक्यासमोर एक वास्तू आहे इकडे, खंडित झालेली वास्तू आहे इकडे. आणि त्यापुढे पण अजून काहीतरी गोष्टी आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा, तर त्या साईडला पण बुरुज आहे. अरे बापरे, हे पक्षी बघा. तर मित्रांनो तुम्ही हे बघत आहात, हे शौचकुंज आहे, म्हणजे टॉयलेट. हे बघा, अगोदरचे कालन असे गड किल्ल्यांवरती ना असे टॉयलेट बाथरूम, म्हणजे संडास आपण बोलू शकतो मराठीमध्ये त्याला, गावठी भाषेमध्ये. तर मित्रांनो आपण समोरून आलो ना तिकडून, महादेवची पिंडी वगैरे बघितली, त्या साईडला बुरुजला बघितला, आणि या साईडला पण बुरुज आहे, पण ते ढासलेलं अवस्थेत आहे. आणि या साईडला पण तुम्हाला त्या साईडला पण तिकडे दाखवलं का शौचकुंज, म्हणजे टॉयलेट पहिल्याच्या अगोदरच्या काळामध्ये म्हणजे संडास वगैरे कसे होते संडास. तर हे बघा असे असतात संडास. हे बघा, हे असे टॉयलेट असतात. हे बघा, सातवाहन काळात कोकणातल्या मंदोगर बंदरातून घाटावर व्यापार चालत असे. बंदरात उतरलेला माल घाटावर नेण्यासाठी कुडा, बाजे, बोरघाट, पैठण हा व्यापारी मार्ग अस्तित्वात होता. या घाटवाटांच्या रक्षणासाठी तलगड आणि घोसाल किल्ला जवळपास 2000 वर्षापूर्वी सातवाहनांनी बांधला असावा. तर पुढे हे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात गेले. तर तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. तर मित्रांनो हाच व्ह्यू आपल्याला, असाच व्ह्यू आपल्याला ड्रोनमध्ये जर कॅप्चर करायला मिळाला ना तर मस्त अतिउत्तम होईल. तर हे बघा, इथून साईडून आपण खालू पण जाऊ शकता, तरी पण सांभाळून जा. कुठेतरी चढून वगैरे तुम्ही जास्त कडेला फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका. मला कसं थोडीफार सवय आहे, मला थोडीफार सवय आहे म्हणून मी करतो, पण अशा ठिकाणी म्हणजे जास्त जिथे रिस्क असते तिथे तरी पण टाळण्याचा प्रयत्न करतो. जिथे आपल्याला वाटतं आपण करू शकतो तर ठीक आहे, पण तरी पण पावसाळ्याच्या याच्यामध्ये म्हणजे मान्सूनमध्ये तुम्ही या गोष्टी टाळा, साईडला जाणे शक्यतो तुम्ही करूच नका. ज्यांना अनुभव नसेल त्यांनी करूच नका. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1648 मध्ये तलगड हा आदिलशाहीकडून जिंकून घेतला. पुढे इसवी सन 1659 मध्ये पन्हाळगडावर महाराज सिद्धी जोराच्या वेढ्यात गुंतले असताना जंजिरीकर सिद्धीने तलगड आणि घोसालगडास वेढा घातला. पण महाराजांच्या सुटकेची बातमी कळताच सिद्धी वेढा उठवून जंजिरीस पळून गेला. तलगडाचा भौगोलिक दृष्टीने महत्त्व फार होते. स्वराज्याची राजधानी रायगड आणि जंजिरीकर सिद्धी यांच्याबरोबर मधोमध असलेला हा किल्ला शत्रूला राजधानीपासून दूर रोखून ठेवण्यासाठी फार महत्त्व होता.
त्यामुळे तलागड आणि घोसालगडास रायगडाच्या समुद्रातील पहारेखेरीज म्हणता येईल. सन 1665च्या फलंदाच्या तहात महाराजांनी जे 12 किल्ले आपल्या सोबत ठेवले होते त्यात तलगड होता. त्यावरून किल्ल्याचे महत्त्व लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात गेला. नंतर इसवी सन 1735 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्याच वर्षीच्या सिद्दी मराठे तहानुसार या गडाची मालकी मराठ्यांकडे राहिली. पुढे मराठा इंग्रज युद्धात 17 एप्रिल 1818 मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी कर्नल पॅथरने गडाचा पाडावा करून गड ताब्यात घेतला. तर तुम्ही बघू शकता की ती नजारा भारी आहे, इकडे मस्त आहे. पण नजारा तर भारी आहे, पण पाऊस जरा थांबला सुद्धा बरं झालं.
म्हणजे एक्सप्लोर करून झालेला आहे इकडे. आणि तर मित्रांनो तुम्हाला जर इकडं तर तुम्ही इथे वरती आहे ना, वरतून तुम्हाला घोषलगड पण दिसतो, घोषलगड वगैरे. आणि परत या साईडला ना रोहा या साईडला अवचितगड आहे, परत घेर सुरागड आहे. तर अशा प्रकारे हा किल्ला आहे. तर बघूया, मी ड्रोन शूट पण बऱ्यापैकी घेतलेलं आहे. तर मला अजून शूट घ्यायचे होते पण पाऊस काही येता जाता आहे त्याच्यामुळे काही शूट घेता नाही. पण नशिबाने साथ दिली म्हणून या किल्ल्याचा ड्रोन शूट घ्यायला मिळाला. तर आम्ही आता थोडं खाली उतरतो आणि मस्तपैकी जेवण पण घेतो. तर मित्रांनो हे दोघं हा सिद्धगडाला गेलेला आहे, हा सिद्धगड जाऊन आलेला आहे, हा शिवनेरी गडावर जाऊन आलेला आहे. तर बघूया, ते असे म्हणतात आपण याच्या पुढे अजून ट्रॅक करू आपण. तर तुम्हाला कसं वाटलं, पहिलं कसं वाटलं, म्हणजे अनुभव तुम्हाला कसा वाटला? म्हणजे आम्हाला खूप चांगला वाटला. आता वापस आम्ही येऊ शनिवारी. हां शनिवारी येऊ बोलले, शनिवारी नाही आलं त्याला खेचत आणता मी मस्तपैकी. तर मित्रांनो चला आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही भुवन वॉटरफॉल आहे ना, भुवन हा गाव आहे इकडे, त्याच्यावरून त्याचं नाव भुवन वॉटरफॉल नाव पडलेलं आहे. तर आम्ही आता ना भुवन वॉटरफॉल आहे ना तिकडे मस्त एन्जॉय करायला चाललेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर इकडे तुम्ही रोड साईडला वगैरे गड किल्ला तुम्ही येत असाल किंवा म्हणजे तलगड वगैरे येत असाल तुम्ही, तर तुम्ही या वॉटरफॉलला तुम्ही भेट देऊ शकता इकडे भुवन वॉटरफॉलला. तर आता आम्ही तिकडे भुवन वॉटरफॉलला मस्तपैकी एन्जॉय करणार. बघूया मस्तपैकी ड्रोन शूट. तर मित्रांनो आपण आहे ना, हे बघा हा भुवन वॉटरफॉल आहे, हा बघा, हा असा भुवन वॉटरफॉल आहे. पण त्या साईडला आपला जो मेन डोंगरावरून पडतो ना वॉटरफॉल, तर त्याला या ठिकाणावरून जायला रस्ता आहे बघा इथून असा. पण इथून जरा पाण्याचा लोड जास्त आहे त्याच्यामुळे काय जायला जमणार नाही. तर बघूया शक्यतो आम्ही इथेच एन्जॉय करतो जरा. तो मोठा धबधबा आहे ना तिथे जायला नाही भेटणार, कारण की लोक इकडे पावसामध्ये जास्त लोड असतो म्हणजे इथेच एन्जॉय करतात. इथे आहे ना कमसे कम सप्टेंबरपर्यंत तुम्हाला त्या मोठा धबधबा आहे ना तिकडे भुवन, हाच भुवन मेन इथेच करतात एन्जॉय. तुम्हाला तुम्ही ड्रोन शूटमध्ये बघितलं असेल. तर आता इथे
तुम्हाला हा गड कसा वाटला आणि तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बाजूची घंटाही दाबा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला ना तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मित्रांनो आता भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.